आपल्यासोबत शिवसेना आमदार आहेत। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी खरं तर जे बजेट सादर करण्यात आलं होतं, या बजेटमध्ये एकूणच अनेक गोष्टींसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली बघायला मिळाली, मात्र सरकारचं असं म्हणणं आहे की सगळ्याच्या सगळ्या योजना सुरू आहेत, फक्त टीका केली जाते। असं आहे की ज्यातून कृतीतून जे आलं ते दिसेल, की लपून राहणार नाही। आता आनंदाचं शिदाच्या बद्दल आम्ही बोलवलं, आता नाही, दिवाळीला म्हणजे देऊ। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वेरेस तुम्ही गव्हर्नमेंटचा हा प्रस्ताव होता का निवडणुकीच्या अगोदर पण देखील नवीन वर्षाला देणार होते जानेवारीला, ते का गेलं पुढे? शिवभोजन बंद होण्याच्या मार्गावरती आहे। महात्मा ज्योतिबा फुले ही जी आरोग्याची जी आहे ते ICU मध्ये गेलेली आहे। अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्या तालुक्यामध्ये जाऊन घोषणा केली, तुला 200 कोटी, तुला 500 कोटी, तुला 1000 कोटी, एकही रुपया दिले गेले नाहीये। आणि तुम्ही विशेष बघितलं असेल की त्यांच्याच डिपार्टमेंटला जर आपण बघितलं असेल की शिवसेनेतल्याच मंत्र्यांच्या डिपार्टमेंटला कशी कात्री लागलेली आहे, कुठे 10,000 कोटी होते, कुठे आता 1000 कोटीवरती आलेले आहेत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट की राज्याची आर्थिक कणा कोण आहे? हा शेतकरी आहे। तुम्ही त्याला आश्वासित केलं होतं की तुम्हाला मोफत वीज देऊ, तुम्हाला आम्ही कर्जमुक्त करू, परत तुम्ही त्याला या आश्वासित केलेल्या लोकांना परत महागाईच्या खाईमध्ये घालण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे तुम्ही त्याबद्दल एक ब्रश शब्द पण काढलेला नाही। तुम्ही जीवनात्मक वस्तू स्थिर ठेवू, चे भाव स्थिर ठेवू, त्याचीच चर्चा नाही। जो बेरोजगार आहे त्याच्यासाठी आम्ही भत्ता आणू, त्याची चर्चा तुम्ही करत नाही। जे विधवा महिला आणि किंवा बाकीच्या ज्या काही श्रावणबाळ योजनेमध्ये त्याची भत्ते वाढवू, त्याच्याबद्दल पण नाही। म्हणजे 2100 रुपये आता राज्याचे अर्थमंत्री होते, दाखवा माझा व्हिडिओ, मी कुठे बोललोय? म्हणजे काय, महायुतीचा मॅनिफेस्टो आहे, तिघांचे फोटो आहे। तुम्ही आज तुम्ही बोलला, तुमचे मित्रपक्ष बोलले नाही, म्हणजे तुम्ही सोयीनुसार चाललेलं आहे। आणि तुम्ही सांगताय सर्व योजना चालू आहे, विरोधकाला काहीच नाही। बघूया ना, त्यांनी योजना चांगल्या केल्या तर निश्चितपणे त्याचं स्वागत करू। दुसरा असा प्रश्न आहे की दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होतीये असा खुद्द दावा करण्यात आला होता आणि अन्न आणि अन्न प्रशासन मंत्री झिरवळ जे आहेत त्यांनी तारांकित प्रश्नामध्ये हे मान्य देखील केलंय की मोठ्या प्रमाणात भेसळ होती आणि ते पण विषारी तत्वांची। या अगोदर पण अशा गोष्टी होत असताना टास्क फोर्स तयार केलं पाहिजे हे होतं, पण ही टास्क फोर्स निवळ दिवाळी आणि सणाच्या अगोदर होते। पण ह्याचा रेग्युलर टास्क फोर्स FDA कडनं करणं गरजेचं आहे। त्यामध्ये पोलीस अधिकारी पण समावेश करायला पाहिजे आणि पिनल कोडच्या ह्याच्यामध्ये सुधारणा करा, ही आमची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे। आणि त्यांनाही देखील मोकासारखा जो पण गुन्हा लागणार नाही, हे बेसळयुक्त त्यांना काय वाटते, केलं, जामीन दिलं, सोडून दिलं, पण ते जीवनाशी खेळतायत। हा सिंडिकेटेड क्राईम आहे। या दृष्टिकोनातून मंत्र्यांनी बघायला पाहिजे। दुसरीकडे असंही म्हटलंय की युरिया, हायड्रोजन पेरॉक्साईड, स्वयंपाकाचं तेल, फॉर्मॅलिन, डिटर्जंट, क्रॉस्टिक सोडा इत्यादी सारख्या विषारी गोष्टी दुधामध्ये मिसळून आल्या आहेत आणि हे मान्य केलेलं आहे झिरवळ यांनी। आणि सोबत असंही त्यांनी म्हटलं आहे की WHOने कुठलीच गाईडलाईन इश्यू नाही केली, चेतावणीच दिली नाहीये। असं आहे की WHOची वाढ बघेपर्यंत आपल्या राज्यातला जो माणूस रोज जगतोय, मरतोय, तर त्याला थांबवणं ही त्यांची जबाबदारी आहे ना। आणि WHO हे एक स्टँडर्ड देतात, हे भेसळल्यामध्ये काय स्टँडर्ड आहे, तुम्ही तपासणी कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, हे तुमचं काम आहे ना। तुमचे डिपार्टमेंट काय करतायत? 2023ला दत्तक शाळा योजना, जी योजना लागू केली होती, त्यालाच प्रतिसाद मिळत नाहीये असं देखील दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नामध्ये मान्य केलं। ही म्हणजे योजना अशी आणायची की फक्त नाव राहायचं आणि योजनेच्या खाली काहीच नाही, म्हणजे झाडं आहेत पण फळं नाही, अशी अवस्था आहे। संभाजी महाराजांनिमित्त आज खरं तर सत्ताधारी पक्षाचे आमदार मागणी करताना बघायला मिळत आहेत की संभाजी महाराज यांच्यावर अनेक जे चुकीच्या स्टोरीज आल्या आहेत, पुस्तकं आली आहेत, त्याच्यावर बॅन करावी अशा संदर्भात विकिपीडियाचं काढलंच नाही त्यांनी, आदेश देऊन पण विकिपीडियाचं तुम्ही काढून बघा, अजूनही तेच इतिहास आहे। तर हे सरकार बोलतोय आणि करत नाही, त्यांना दोन्ही विचारसरणी ठेवायची जिवंत असं वाटते। जे सोलापूरकर आणि कोरटकरांनाची अटक करा, मागणी करा, त्यावेळी जर त्याच्याबद्दल ब्रश शब्द अजूनही बोलत नाही आणि आज अबू आझमी माफी मागतायत, मग ह्याला बोलवते धनी कोण आहे, हाही एक प्रश्न निर्माण होतोय। आपण बघतोय की एका ठिकाणी खरं तर सरकारी योजनेसंदर्भात आपण बघतोय की अनेक गोष्टी सध्या ज्या आहेत त्या सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एकीकडे दुसरीकडे असं म्हणतात की संभाजी महाराजांसंदर्भात दुहेरी भूमिका सरकारची बघायला मिळते। एकीकडे त्यांना मानणारा वर्ग आहे, एकीकडे न मानणारा वर्ग आहे, दोघांना त्यांना शाबूत ठेवायचं असं देखील मत व्यक्त केलंय। कॅमेरापर्सन नितीन सवैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.